बंधू भगिनींनो, आज मी थोडं ब्रह्मचिंतनच करणार आहे. कारण आपली भूमी ही अध्यात्मनिष्ठांची भूमी आहे. अन्य कुठल्याही राष्ट्राशी तुलना करता भारतामध्ये जेवढा परमार्थ विचार झाला आहे, अध्यात्म विचार झाला आहे, तेवढा कुठेही झाला नाही. परंतु या भूमीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला समानतेने हे अध्यात्मधन मिळालं नाही, ही दुर्दैवाची भाव आहे. केवळ या भूमीचा पुत्र आणि सुकन्या म्हणून जी माणसं वावरत असतील त्यांना हे भूमीचं पारंपरिक धन हे सहजतेनं प्राप्त व्हायला हवं. पण माणसं एकमेकाच्या मार्गात काही अडथळे निर्माण करतात. म्हणून हे अडथळे दूर करून परमार्थ विचारधारा ही लोकांच्या अंगणापर्यंत आणण्याचं काम ज्या थोर पुरुषांनी केलं त्यामध्ये मराठी संतांचा अंतर्भाव करावा लागेल. पण आता या संतांनाही आपण विसरलो तरी क्षणभर आपण स्वतःचा विचार करू शकतो की आपण जगात आहोत, आपण कोणीतरी आहोत आणि आपल्या अवतीभोवती विस्तारलेलं जग आहे. त्या व्यक्ती आणि जग, पिंड आणि ब्रह्मांड यांचा नेमका संबंध कोणता याचं चिंतन हे अध्यात्मनिष्ठ करतात. बाहेर ब्रह्मांडात जे आहे तेच पिंडात आहे. ज्याला पिंडाचं ज्ञान होईल त्याला ब्रह्मांडाचं आकलन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आत्मबोधाच्या वाटेनं प्रथम जावं आणि मग विश्वाचा बोध घडवून घ्यावा, हा अनुक्रम त्या लोकांनी ठरवलेला. तर आता आपल्या देशामध्ये विचारी माणसं फार झाली, परंतु भारतीय संस्कृतीच्या आरंभस्थानी असणारा जो विचार प्रवाह आहे तो विचारांचा प्रवाह नाही, तर तो स्फुरणांचा किंवा स्फूर्तीचा प्रवाह आहे. अत्यंत उत्कटतेनं या जीवनाचा अनुभव घेत असताना माणसांच्या मुखातून बाहेर पडलेले जे सहज स्फूर्त उद्गार होते त्यांनाच पुढं उपनिषदांचं रूप प्राप्त झालं. आणि या उपनिषदांचं सार हे भगवद्गीतेमध्ये सामावलं आहे असं म्हणतात. त्या वैदिक संस्कृतीचं सार हे उपनिषदामध्ये आहे आणि उपनिषदांचं सार हे गीतेमध्ये आहे असं सांगितलं जातं. उपनिषद ही सुद्धा वेदांच्या शेवटी येतात, म्हणून त्यांना वेदांत असं म्हणतात. वेदांचं सार सांगणारी, वेदांच्या अंती येणारी म्हणून वेदांत या नावाने ओळखली जाणारी जी उपनिषद, त्यामध्ये भारतीय संस्कृतीचं रहस्य आहे. आणि या उपनिषदांचं सार हे गीतेमध्ये सांगितलं आहे. तर ज्याला गीता कळेल त्याला संस्कृती कळेल, पण ज्याला संस्कृत कळतं त्यालाच गीता कळेल, बाकीच्यांना गीता कळणार नाही अशी समाजात स्थिती होती. अशा वेळी जनसामान्यांना सुद्धा भगवद्गीता कळली पाहिजे. कारण भक्त आणि भगवंत यांचं नातं विचारात घेता शेवटी भगवंतांनी सुद्धा भक्ताच्या भाषेत बोललं पाहिजे. पण भगवंत बोलून गेले. भगवंतांची भाषा संस्कृत होती आणि मराठी माणसांची भाषा मराठी आहे. तेव्हा मराठी भाषेत भगवंतांचा विचार आपण व्यक्त करावा, अनुवादित करावा. असा विचार ज्याच्या मनात आला किंवा ज्याला ही स्फूर्ती झाली त्या थोर पुरुषाच्या जीवनाचा आपण वेध घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. अर्थात यात एक वादाचा विषय होऊ शकेल की कुणी सांगितलंय की उपनिषदामध्ये संस्कृतीचं सार आहे, गीतेमध्ये उपनिषदांचं सार आहे आणि भगवंतांनी गीता सांगितली आहे. वाद कशाविषयी निर्माण करता येतो तो केला तर मग या विषयाकडे लक्ष देण्याचं कारण नाही, हे त्याचं एक उत्तर आहे. काय गरजच नाही जर असं असेल तर. आणि संदेहानंच प्रारंभ केला तर मग अभ्यासाला आरंभ होत नाही, मोठी अडचण. म्हणून साधारण ज्ञात असणारं स्थूल चित्र हे असं आहे. पण आता त्या काळी तरी ती माणसं उत्स्फूर्तपणे जगाविषयी काही उद्गार काढत होती. ती का? तर ती आरोग्य संपन्न होती. त्यांच्या गरजांची पूर्तता त्यावेळी होत होती. दूध दुभत्याचा सुकाळ होता, वातावरणात प्रदूषण नव्हतं, माणसं निसर्गाच्या सहवासात होती, आरोग्य संपन्न जीवन जगणारे लोक सूर्योदय आणि सूर्यास्त पाहत होते. त्यामुळं गायत्रीचं स्फुरण हे त्यांना होऊ शकलं. ब्रह्मचिंतन करण्याची बुद्धी त्यांना झाली. आता बेकरी पुढे रांगेत उभा राहून पाव खरेदी करणाऱ्या लोकांना ब्रह्मांडाचा विचार करण्याची बुद्धी होण्याची शक्यता नाही. म्हणजे एक प्रकारची संपन्नता, स्वाधीनता आणि प्रसन्नता असल्याशिवाय ब्रह्मचिंतन अशक्य आहे, हे लक्षात ठेवा. जीवनात एकसारखी वखवकच असेल तर ब्रह्मचिंतन हे अशक्य आहे. म्हणून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे. त्या ज्या काळामध्ये या देशात प्रसन्नता होती त्या काळामध्ये घडलेलं जे चिंतन त्याच्या इतकं प्रसन्न चिंतन नंतर करता आलं नाही. तेव्हा हे चिंतन अगोदर झालं होतं.
पण आता हा सगळा जो विचार आहे त्याचा प्रवाह समाजापर्यंत वाहता ठेवावा असं विचारवंतांना वाटत नव्हतं. विचारवंत हे नेहमीच असं करीत राहतात. त्यांना कळतं खूप, पण इतरांना ते कळू देत नाहीत. ते आपणाला कळलेलं आपल्याजवळ ठेवायचं आणि इतरांचं न कळते पण आणि नाकर्ते पण तसंच राहील अशी व्यवस्था करायची. ही पंडितांची बुद्धी ही तमोगुण व्याप्त असते असं खूप वेळा वाटतं. त्या या पार्श्वभूमीवरती मराठी संतांचा विचार हा केला पाहिजे की हे शेवटी संत आले कुठून, हे संत झाले कसे. संत हे तत्वज्ञाहून भिन्न होते, विधिशास्त्रज्ञाहून भिन्न होते. हेमाडपंतासारखे विधिशास्त्रज्ञ कोणत्या प्रसंगी कसं वागावं आणि कोणता विधी करावा ते सांगत होते की विवाह विधी हा असा आहे, हे ठरलं आहे. हे झाले विधिशास्त्रज्ञ. या जगाच्या मागे असणारं मूलतत्व कोणतं याचं चिंतन करणारे की आहे हे अवतीभोवती दिसतं आहे ते सारं इदम आहे, त्याच्या पलीकडं तत् आहे, त्या तत्वाचे जे ज्ञान ते तत्वज्ञान, त्याचा अभ्यास करणारे ते तत्वज्ञ झाले. परंतु सदाचरण हाच मुक्तीचा आणि परमेश्वर प्राप्तीचा मार्ग आहे. म्हणून अंतरी निर्मळ असणं आणि वाचेनं रसाळ असणं हाच भक्तीचा आणि मुक्तीचा मार्ग आहे असं ज्यांनी सांगितलं आणि आचरणाला ज्यांनी प्राधान्य दिलं ते संत झाले. त्या संतांचं मोठेपण हे त्यांच्या वर्तनात होतं, त्यांच्या आचरणात होतं, त्यांच्या निर्मळपणात होतं. विद्वत्तेचा दिमाग आणि पांडित्याचा डौल त्यांना माहीत नव्हता आणि मान्यही नव्हता. तर अशा प्रकृतीची माणसं संत झाली. तर ज्ञानेश्वर माऊलींविषयी आता जी माहिती उपलब्ध आहे की सगळ्यांना सगळी माहिती आहे, परंतु त्यातल्या काही गोष्टींचा पुरेसा विचार झाला नाही. ज्ञानेश्वरीमध्ये जागोजाग विद्वत्ता पांडित्य यांचं दर्शन घडतं. मग आता ही विद्वत्ता आणि हे पांडित्य कुठून आलं असेल. ज्ञानेश्वरांचं वयोमान पाहू जाता एवढी विद्या संपादन करणं हे इतकं सहज प्राप्य सहज सुलभ नव्हतं. तर त्याच्या मागे केलेली झालेली आणि ऐतिहासिक पद्धतीनं अभ्यासता येईल ती मीमांसा अशी आहे की ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे पैठणच्या विद्यापीठामध्ये संस्कारपीठामध्ये सुमारे 12 वर्ष वेदांगांचा अभ्यास करीत होते. हे विठ्ठलपंत हे संस्कृतमध्ये निपुण होते, निष्णात होते. षडदर्शनांचा त्यांनी अभ्यास केला होता, 4 वेद त्यांनी अभ्यासले होते. पैठणला ते तितका काळ राहिले होते आणि पूर्वीचं पैठण हे नाशिकप्रमाणेच या देशामधले एक विख्यात संस्कारपीठ किंवा विद्यापीठ मानलं जात होतं. म्हणून विद्याध्ययन करणारे सगळे विचारवंत हे त्या रोखानं जात होते. मग त्या काळी उपलब्ध असलेल्या ग्रंथांचा अभ्यास करणं, धांडोळा घेणं, त्या ग्रंथांची मूळ भाषा आणि त्यांचं व्याकरण अभ्यासणं, त्याची व्युत्पत्ती आणि शब्दघटना अभ्यासणं हे काम पैठणला होत होतं. त्या पैठणमध्ये त्यांचे वडील राहिले होते. वडिलांच्या वृत्तीमध्ये उपरती होती, विरक्ती होती, आसक्ती नव्हती, अध्ययनशीलता होती. असा वडिलांचा पिंड हा घडत गेला. अध्ययन पुरं झाल्यानंतर प्राचीन संकेताला अनुसरून त्या विद्यार्थ्यानं तीर्थयात्रा करायची असते आणि आपण जे शिकलो ते पुन्हा एकदा तपासून घ्यायचं असतं. त्याला अनुसरून त्यांनी तीर्थयात्रेला प्रारंभ केला. म्हणजे तीर्थयात्रा ही त्या काळच्या अभ्यासू आणि विचारशील व्यक्तींची जीवितचर्या होती. यामध्ये हौसेचा, मौजेचा, सहलीचा कसलाही भाग नव्हता. तर देश पाहावा, समाज पाहावा आणि पुन्हा आपणाला जे काही प्राप्त झालेलं ज्ञान आहे ते इतरांना द्यावं म्हणून विठ्ठलपंतांनी तीर्थयात्रा केली. आणि या तीर्थयात्रेच्या निमित्तानं फिरत फिरत जेव्हा ते आळंदीला आले तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाकडं पाहून प्रभावित झालेल्या त्यांच्या सासऱ्यांनी आपल्या सुकन्येचं दान त्यांना दिलं. लग्नाचा आग्रह धरला. तिथे ते विवाहबद्ध झाले, पण पत्नीला तिथे सोडून पुढे ते यात्रेला निघून गेले. म्हणजे त्यांची यात्रा बराच काळ तशी चालत होती. इकडे लग्न झालं होतं, यात्रा चालू होती, यात्रा पुरी झाली आणि आपल्या जन्मग्रामी ते आले. पत्नी तिच्या गावीच होती. तर अशी ही यात्रा साधारण पुरी झाली. पुढं मग अर्थात पुन्हा पत्नीचा त्यांनी स्वीकार केला, काही काळ बरोबर संसार केला आणि पुन्हा त्यांची विरक्ती ही अशी त्यांना एक दिशा दाखवू लागली, उपरती आली. ज्या माणसांचं मन पूर्णतया संसारात नसतं अशी माणसं जेव्हा संसारामध्ये पडतात
तेव्हा ती दोलायमान दशेमध्ये संसार करतात. अशी काही माणसं असतात. काही लोक संसार का टाळतात? फार खर्च येतो, फार वस्तू लागतात. एकटा असल्यावर कसं गंमत असते, एकट्याचा पगार वाटेल तसा उधळता येतो. बायको मुलं बाळं झाली मग सगळा पगार त्यांच्यावर जातो आणि आपण निष्कांचन राहतो. त्यापेक्षा एकटं राहणं चांगलं. हा विचारसुद्धा चांगला आहे, जमेल त्यांनी तो आचरणात आणावा या मताचा मी आहे. कारण शेवटी मुलं बाळं असणं आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं हे काही शहाणपणाचं लक्षण नव्हे. नाही झेपत जमत सोडून द्यावं हे चांगलं. परंतु काही लोकांना प्रश्न सुटत नसला तरी सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कदाचित चुकीचं उत्तर बरोबर धरण्याचा संभव आहे असं समजून ते सोडवतात. तेव्हा ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी काही एका प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला, मनातून रुखरुख होती, काही काळ संसार केला आणि एकदम पुन्हा ते संसारातून बाजूला झाले. संसारातून जेव्हा बाजूला झाले तेव्हा त्यांना अपत्यप्राप्ती झाली नव्हती, मुलं बाळं नव्हती, फक्त पत्नी होती. हा बाजूला झाल्यानंतर पुन्हा उत्तरेच्या रोखानंच चालत राहिले. काशीला कुठल्या तरी आश्रमात गेले. श्रीपाद यती नावाचे एक साधू पुरुष हे त्यांना दिसले आणि त्यांच्या संगतीत ते राहिले. आपला पूर्ववृत्तांत त्यांनी त्या साधू पुरुषाला कळू दिला नाही. त्याला फक्त आपल्या जीवनातलं गुरुपद दिलं आणि त्याच्याकडून अनुग्रह घेतला, दीक्षा घेतली. आणि इथे हा विरक्त पुन्हा एकदा संन्यस्त झाला. आता हा दीक्षागुरू जो होता तो स्वतःही तीर्थयात्रा करणारा होता. त्या हा भ्रमंती करीत करीत हे श्रीपाद यती जेव्हा आळंदीला आले तेव्हा योगायोगानं विठ्ठलपंतांची पत्नी रुक्मिणी ती त्यांना दिसली. त्यांनी सहज चौकशी केली की पिंपळाला मनोभावे प्रदक्षिणा घालणारी अत्यंत तेजस्वी आणि नित्यानं येणारी ही युवती आहे तरी कोण? कुतूहल बुद्धीनं या वृद्ध यतीनं चौकशी केली. तेव्हा त्यांना वृत्तांत कळला की हिचा नवरा अगदी ऐन तारुण्यामध्ये हिला सोडून परमेश्वराच्या शोधार्थ चालता झाला आहे. मग अधिक माहिती मिळवल्यानंतर आणि खाणाखुणा विचारात घेतल्यानंतर श्रीपाद यतीने हे जाणलं की आपल्याकडे येऊन अनुग्रह घेणारा हा विठ्ठलपंत नावाचा गोसावी झालेला जो युवक आहे तो मराठी युवक आहे आणि तोच या बाईचा नवरा, या मुलीचा नवरा आहे. हे त्यांच्या लक्षात आलं. मग आता हेही आपणाला माहिती आहे. यापुढे काय घडलं तर शेवटी परत जेव्हा हे मुनी आपल्या आश्रमात गेले तेव्हा त्यांनी विठ्ठलपंताला जवळ घेऊन जरा विश्वासात घेऊन त्यांना विचारलं की बाळ तुझं लग्न झालं आहे आणि हे तू मला सांगितलं नाहीस, पण लग्न झालं हे खरं ना? विठ्ठलपंतांनी ते कबूल केलं. मग तू का सांगितलं नाहीस? तर मला तुमच्याजवळ राहून परमार्थ साधना करायची होती, परत हा संसाराचा पाश नको होता आणि म्हणून मी आपणाला हे सांगितलं नाही. म्हणजे शेवटी विद्या ग्रहण करताना, संपादन करताना कधी कधी शिष्य हे सुद्धा, मग तो कर्ण असेल किंवा ते विठ्ठलपंत असतील, त्यांनी असत्य कथन केलं आहे का? खरं बोलून काही पदरी पडत नाही. मग पुढे गुरुनी त्यांना सांगितलं की खरं जर म्हणशील तर लग्न केल्यानंतर अपत्यप्राप्तीपूर्वी लगेच संन्यास घेणं हे विधिशास्त्राला सोडू नये आणि म्हणून जो विधिपूर्वक संन्यास नाही त्याचा त्याग करतानाही अडचण नाही, तेव्हा हा संन्यास तुझ्यासाठी नाही असं समज, यामध्ये कसलाही प्रमाद नाही आणि म्हणून तू परत जा आणि संसाराला प्रारंभ कर. त्याप्रमाणे ज्ञानदेवांचे वडील विठ्ठलपंत हे परत संसारामध्ये पडले. आता आपला जो समाज आहे तो दुसऱ्याच्या कुठल्याही प्रकरणामध्ये प्रमाणाबाहेर लक्ष घालणारा समाज आहे. आता ह्या माणसानं परत संन्यास घेतला असेल, परत संसारात प्रवेश घेतला असेल, हा त्याच्या व्यक्तिगत इच्छेचा भाग आहे. इतरांनी त्यामध्ये लक्ष घालण्याचं काय कारण होतं? पण लोक फार चौकस, जागृत. आपण संन्यास घेतलात म्हणजे अंतिम आश्रमात म्हणजे अखेरच्या इयत्तेत प्रवेश घेतला होता. आता शेवटच्या इयत्तेतून पुन्हा खालच्या इयत्तेत उतरणं बरं दिसत नाही. तसं आपण गृहस्थाश्रमात आला आणि तेही संन्यास धर्माचा त्याग करून आला, म्हणजे सर्वश्रेष्ठ वर्णाचा त्याग करून आपण परत प्रपंचात पदार्पण केलं, तर हे एकूण धर्माचरणाला आणि समाज परंपरेला सोडून आहे. आणि म्हणून समाजाने राग व्यक्त केला की आम्हाला हे मान्य नाही. आपण भाग्यवान आहोत, सध्या लोकशाही आहे, आपण समाजाला या बाबतीत विचारणार नाही आणि समाजसुद्धा व्यक्तिगत जीवनात ढवळाढवळ न करण्या इतपत शहाणा होण्याच्या बेतात आहे. झालाच आहे असा आग्रह धरत नाही, परंतु त्यावेळी तो तसा नव्हता, आग्रही होता. आणि त्याचं म्हणणं असं की संन्याशानं पुन्हा प्रपंच करायचा नाही. अरे पण त्याला वाटत असेल तर काय हरकत आहे? म्हणजे प्रपंच कोणी आणि कसा करावा हे सांगण्याचं काम ज्या काळात समाज करीत होता
आणि आपले आग्रह व्यक्तीवर लादत होता, त्यावेळी या समाजात एक प्रकारची गुलामगिरी होती. म्हणजे इंग्रजांनी केलेलं राज्य हे निघून गेलं, पण आंधळ्या परंपरांनी केलेलं राज्य या देशातून चालतं व्हायला फार फार काळ लागला. इंग्रजांनी थोड्या लोकांचा नाश केला असेल, पण अंध परंपरांनी असंख्य लोकांचा नाश केला हे फार थोड्या लोकांना माहिती आहे. म्हणून ज्ञानेश्वरांनी म्हणजे पुढे जो काही परंपरांच्या विषयी आपला विचार व्यक्त केला आहे, त्याच्या मागची ही सगळी बैठक आपणाला माहीत असावी की असं हे सगळं घडलं आहे, असा हा वृत्तांत आहे. मग आता समाजानं त्यांच्यावर बहिष्कार घातला. बहिष्कार म्हणजे काय, ठीक आहे तुमचं आमचं जमणार नाही, आमच्या दुकानात तुम्ही येऊ नका, आमच्याकडून धान्य तुम्ही घेऊ नका, हे सगळं सांगण्यात आलं. अशा वेळी खरोखरच ही सारी मानहानी स्वीकारून हे दाम्पत्य विठ्ठलपंत आणि रुक्मिणी ज्ञानदेवांचे आईवडील हे कसाबसा संसार, फाटका संसार करत होते. कुठंतरी काहीतरी मिळत होतं. सगळीच माणसं काही दुष्ट असतात आणि सगळ्यांनाच तो काही वर्णाश्रम समजत होता आणि मान्य होता असं नाही. त्या काही लोक मदत करत होते, पण गावामधल्या प्रतिष्ठितांचा त्यांना विरोध होता. त्यामुळे प्रतिष्ठितांच्या पंगतीला त्यांना बसता येत नव्हतं. जी अगदीच सामान्य माणसं होती ती कदाचित त्यांच्याशी जवळीक करीत असतील. मग अशा अवस्थेमध्ये शेवटी जो काही संसार केला त्या काळामध्ये त्यांना 2-2 वर्षाच्या अंतरानं 4 मुलं झाली. म्हणजे 4 मुलं होईपर्यंत तरी निदान त्यांनी संसार केला हे उघडच आहे. विरोध जरी झाला, पहिल्या मुलाच्या वेळी सुद्धा झाला असेल, मूल होण्यापूर्वीच झाला असेल, हा विरोध होऊन सुद्धा त्यांना एक अपत्य झालं. तो विरोध चालू असतानाही दुसरं झालं, तो चालू असतानाही तिसरं झालं. याचा अर्थ असा की विरोध सहन करण्याची शक्ती त्यांच्या अंगात होती. नाहीतर एखादा म्हणाला असता, एवढा कल्लोळ माजला असताना कशाला मुलं बाळा हवीत. म्हणजे ज्यानं मुळातच घरदार सोडलं होतं त्यानं पुन्हा संसार थाटला, त्या विरोध सहन करण्याची शक्ती त्यांच्या अंगी असली पाहिजे. लोकांनी विरोध केला नाही असं नाही, तुम्ही विरोध करा, पण आता मी आणि माझी पत्नी माझ्या मुलांसह सुखानं जगण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. त्याप्रमाणे त्यांनी तो केला. पण एकसारखं गावातच राहायचं आणि हा उपमर्द सहन करायचा, त्यापेक्षा अधूनमधून तीर्थयात्राही करावी असं त्यांना वाटे. आळंदीला जो सिद्धबेट नावाचा भाग आहे, त्या बेटावरती ते राहत असत. तो तसा जरा दुर्लक्षित उपेक्षित असा भाग आहे. त्या शेवटी झोपडी बांधायची झाली तर प्रतिष्ठितांच्या पेठेत तर आपणाला कोणी पाऊल ठेवू देणार नाही, तर सिद्धबेटावरती आपली झोपडी राहील, तिथे आपण सुखानं अगदी चूल बोळक्यांचा संसार करू, पण तिथे करू. म्हणून ते तिथे राहिले. आणि बऱ्याच वेळा तीर्थयात्रा करण्याचं आकर्षण त्यांनाही वाटत असेल की शेवटी आपल्या बायकोला काही देवधर्म घडवावा म्हणून तिच्याबरोबर फिरावं असंही त्यांना विठ्ठलपंतांना वाटत असेल. आणि म्हणून काही वेळा तीर्थयात्रा आपल्या मुलांबरोबर त्यांनी केलेली आहे. तेव्हा त्र्यंबकेश्वरला जेव्हा ते गेले आणि तिथं असणारा ब्रह्मगिरी नावाचा जो डोंगर आहे त्याला प्रदक्षिणा घालणं हा एक साधनेचा भाग मानला जातो. चालत असताना माणसाच्या मनात चांगले विचार येतात, म्हणून तर पंढरीची वारी पायी पायी करायची असते. गाडीनं जे जातात ते वारकरी नसतात, त्यांना फक्त गाडी वारकऱ्यांना दाखवायची असते आणि पांडुरंगाकडे दुर्लक्ष करायचं असतं. पांडुरंग हा विटेवरती उभा असतो, ज्याच्या पायामध्ये स्थिती आणि गती या दोन्ही गोष्टी स्थिरावलेल्या आहेत, तो पांडुरंग उभाच आहे. त्याला या गोष्टीची गरज नसते. तेव्हा ही शेवटी मंडळी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत होते. तर एक उंच डोंगर, कडेला अरण्य आणि प्रदक्षिणा चाललेली. आता प्रदक्षिणेचा फायदा तरी काय, कोणाला सर्व्हिस करायची नव्हती. भुकेपुरता अन्न कुठेतरी मिळत होतं. आपल्या देशात खरं तेवढी दानत होती की दुपारची वेळ आहे, जेवणाची वेळ आहे, पाहुणे माणसं दिसत आहेत, आपल्या घरी 2 भाकरी आहेत, एक त्यांना देऊया, घोंगडीवर बसूया असं म्हणणारी माणसं अजून आहेत. मग हे जर खरं असेल तर त्या काळी नसतील असं कसं मानायचं. म्हणून ही प्रदक्षिणा सुरू झाली. आणि यावेळी घडलेली एक सत्यकथा अशी की जसं विवेकानंदांच्या समोरून एक वाघ आला तसं या मंडळींना एक वाघ दिसला आणि तो हुंगत 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 जवळ येऊ लागला. त्याबरोबर हे सगळे भ्याले, कारण शेवटी हा वाघच आहे. तेव्हा वाघाशी सामना वेळा कोयता हा भागच नव्हता. तेव्हा हे सगळे पांगले आणि दिसेल त्या वाटेनं धावले. तर त्यावेळी निवृत्तीनाथ हे तसे सगळ्यात मोठे वयाने ते जवळच्या एका गुंफेमध्ये, गुहेमध्ये, गळीमध्ये काय निवाऱ्याची जागा असेल तिथे शिरले. आणि तिथे आत गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की कोणीतरी एक साधू पुरुष हा ध्यानमग्न स्थितीमध्ये बसलेला आहे. हे होते गहिनीनाथ. त्या निवृत्तीनाथ हे नाथ होण्यापूर्वी ते प्रथम निवृत्तीच होते.
ते त्या साधूजवळ गेले, आश्रयासाठी गेले. भीतीनं ते धास्तावले होते आणि त्यांनी आपलं डोकं त्या साधूच्या मांडीवरती टेकवलं. आता इथे त्या साधुत्वाचा स्पर्श या मस्तकाला झाला. साधूंनी डोळे उघडले, या मुलाकडं पाहिलं आणि त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि शक्ती संक्रमण नावाचा जो संस्कार तो इथे पुरा झाला. हे पूर्वसंचिताशिवाय, ईश्वर प्रणित कार्यकारण भावाशिवाय घडू शकणार नाही असं लोक म्हणतात आणि ते खरं मानायला हरकत नाही की ते बरोबर तिथेच कसे गेले. गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ या दोन साधूंचा परंपरेनं ज्ञानदेवांच्या सर्व कुटुंबांशी संबंध होता. म्हणजे अगदी आजोबांशी पणजोबांशी हा संबंध होता. त्या गहिनीनाथाने निवृत्तीनाथांना अनुग्रह दिला आणि काही क्षण का होईना निवृत्तीनाथ जवळच होते, कदाचित 1-2 दिवससुद्धा राहिले असते. आणि या स्थितीमध्ये त्यांनी नाथ संप्रदायाचं रहस्य, हाच तो नाथपंथाचा जो दंश म्हणतात तो बरोबर इथे घडला. हे एक प्रकारचं इंजेक्शनच होतं. आता हा जो नाथ संप्रदाय जो आहे तो तपस्येच्या बळावरती, पंचमहाभूतावरती प्रभुत्व संपादन करणाऱ्या योग्यांचा तो संप्रदाय आहे. ब्रह्मांड बाहेर विस्तारलेलं आहे, पिंड ही त्याची आवृत्ती आहे, अंतर्यामी जीव आहे आणि ब्रह्मांडात परमात्मा आहे. जीवाशिवाचं ऐक्य अनुभवता येणं शक्य आहे. त्याचा मार्ग आहे तो योगमार्ग आहे, तो नाथांचा मार्ग आहे. म्हणून नाथांनी शेवटी आत्मप्रभुत्वाचा आणि विश्वप्रभुत्वाचा एक मार्ग आपल्या साधनेतून सिद्ध केला होता. आणि हे नाथ जात मानत नव्हते, धर्म मानत नव्हते. त्यांचा हा संप्रदाय हा मुक्त संप्रदाय होता. सोवळं ओवळं हा प्रकार नाथांच्या बाबतीत नव्हता. मग ते सगळे नवनाथ असोत किंवा त्यानंतरचे नाथ असोत, असे मुक्त विहार करणारे, अनिर्बंध जीवन जगणारे, पण तरीसुद्धा अत्यंत संयमी, विरक्त आणि कडवे पारमार्थिक होते. तर या एका नाथाने, निवृत्तीनाथांना शेवटी आपल्या विचाराचं किंवा साधनेचं रहस्य समजावून दिलं आणि बाळ, तुझ्या आयुष्यात तू ही साधना कर असं निवृत्तीनाथांना सांगितलं. इतकंच नव्हे तर उरलेल्या भावंडांचा गुरु तू हो आणि हे शक्ती संक्रमण तू कर. हा प्रवाह असाच पुढे चालू दे. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या जीवनामध्ये हा नाथ संप्रदाय हा आला, तो या मार्गाने आला. वडिलांची विद्या ही पैठण विद्यापीठामध्ये आत्मसात केलेली विद्या वडिलांच्या मुखातून त्यांच्यापर्यंत आली, सहवासातून त्यांच्यापर्यंत आली. नाथांची योगविद्या ही या स्पर्शातून, मार्गदर्शनातून त्यांच्यापर्यंत आली. म्हणजे ज्ञानदेवांच्या समृद्ध व्यक्तिमत्वाच्या मागे असणारे विविध प्रवाह कोणते हे तरी आपणाला कळले पाहिजेत, म्हणून मी आपणाला हे सांगतो. तर हा एक अनुभवाचा भाग झाला. मग पुढे अर्थात ती प्रदक्षिणा सुरू झाली. हे सगळे एकमेकांना भेटले आणि निवृत्तीनाथ एकदम गंभीर झाल्याचं ज्ञानेश्वरांच्या लक्षात आलं की दादाच्या स्वभावामध्ये फरक पडला आहे. त्याच्या डोळ्यामध्ये वेगळं तेज आलं आहे, अलक्ष निरंजन तो न्याहाळतो आहे. आता तो पक्षातला नाही, तो लक्षातला नाही, तो अलक्षाचा उपासक झाला आहे. आणि म्हणून मोठ्या अपेक्षेनं ते आपल्या वडील बंधूंकडे पाहू लागले आणि निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना समजावून देऊ लागले की बाबा रे, शेवटी हे जीवनाचं रहस्य आता मला कळलं आहे, तुला मी समजावून देतो आहे. मग आता ही सगळी यात्रा ही पुरी झालेली आहे, भावंडांना चांगली जाण येत चालली आहे आणि मग पुन्हा परत ही मंडळी आळंदीला गेलेली आहे. मुलं थोडी मोठी झाली आहेत. आता उपनयन संस्कार केला पाहिजे. शेवटी जग रहाटी काही कोणाला सोडता येत नाही. ब्राह्मणाची मुलं आहेत ही, त्या मुंजही झाली पाहिजे. पण आता मुंज करण्यासाठी समाजाची मान्यता मिळाली पाहिजे. म्हणून ज्ञानदेवांच्या वडिलांनी देवा ब्राह्मणांना साकडं घातलं की आमची मुलं ही पदरामध्ये घ्या, हा बहिष्कार मागे घ्या आणि मुलांची मुंज आम्हाला करू द्या. त्यावेळी त्यांना सांगण्यात आलं की कुठल्याही प्रकारचा धर्मसंस्कार या मुलांच्यावर होऊ शकणार नाही. याचं कारण असं की ही संन्याशाची मुलं आहेत, म्हणजे आचार भ्रष्ट व्यक्तीला झालेली ही मुलं आहेत. यांना पुढं मुलं होता कामा नयेत. म्हणून उपनयनाचं पहिलं दारच बंद करण्यात येईल. विवाहाचा दरवाजा कधीही उघडला जाणार नाही. याच प्रकारचं कठोर जीवन त्यांना जगावं लागेल हे सांगण्यात आलं. आता हल्ली मुंजच कोणी करत नाही आणि केली तरी कोणाला विचारत नाही. ब्राह्मण नसला तरी अडत नाही अशी परिस्थिती आहे आणि चांगली गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो, उगीच मुळात त्यांनाही बेताचं समजतं. त्यांची वाट बघण्यात एवढा वेळ घालवण्याऐवजी आपली लग्न आता माणसं परस्पर उरकून घ्यायला लागली. काहीतरी रजिस्टर करतात. हे स्थित्यंतर अटळ आहे, पण त्यावेळी ते जमत नव्हतं ना.
मग सांगितलं हे शक्य ना, मग यावर उपाय काय? तर पैठणला जाऊन तिथल्या विद्वानांना आपली हकीकत सांगून आपण कसा आश्रम त्याग करून खालच्या आश्रमामध्ये प्रवेश केला हे त्यांना समजावून देऊन मग जर त्यांनी शुद्धीपत्र दिलं तर ते घ्या आणि परत या आणि मग मुंज करा असं सांगण्यात आलं. मग आता हे मिळण्याची शक्यता किती होती हा मोठा प्रश्न. बरं, दुसरं असं वडिलांनी आणि आईनी सांगितलं की बुवा आम्हाला आई वडील या नात्यानं आम्ही चुकलो, आम्हाला एखादं प्रायश्चित्त सांगा, या मुलांचा काय दोष आहे? तर या सगळ्या देवा ब्राह्मणांनी सांगितलं की देहांत प्रायश्चित्त, दुसरं कुठलंही प्रायश्चित्त नाही. तुम्ही देहत्याग करणं, थोडक्यात म्हणजे तुम्ही मरणं ही एकच शिक्षा आहे. मरण ही एकच शिक्षा आहे. आता हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट यांच्या जगामध्ये एखाद्या माणसाला मरणप्रवृत्त करणं हा गुन्हा म्हणून नोंदवला जाईल. इतका हा देश मुक्त झाला आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. पण ज्ञानेश्वरांच्या वडिलांना मरणाची सजा फरमावण्या इतपत समाज आंधळा होता, याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. बरं, तेही बिचारे भाबडे, त्यांना ते मानावं लागलं की शेवटी ठीक आहे, आम्ही प्रायश्चित्त घेतल्यानंतर, देहत्याग केल्यानंतर मग आमच्या मुलांचे हाल होणार नाहीत असं त्यांना वाटलं आणि मुलं सुखी व्हावी म्हणून प्रयागला जाऊन शेवटी त्यांनी आत्माहुती दिली, त्या संगमामध्ये उडी घेतली आणि देहत्याग केला असं म्हणतात. आता ते बघायला कोणी नव्हतं, त्यावेळी व्हिडिओ शूटिंग काही झालं नाही, त्यामुळे प्रत्यक्षात काय घडलं हे कळायला मार्ग नाही. पण ते गेले हे मात्र नक्की आहे. म्हणजे त्यांना शेवटी मुलं वाऱ्यावर सोडावी लागली. का? तर समाजाच्या अविचाराचे वारे इतक्या जोरात वाहत होते की त्या वाऱ्यावरच पोरं सोडणं आवश्यक होतं. त्याप्रमाणे ती मुलं सोडून ते चालते झाले, त्यांनी जगच सोडलं. मग आता उरली ही मुलं. या मुलांनी काय करायचं? विशेषतः गहिनीनाथांच्या स्पर्शानं मुक्त झालेल्या निवृत्तीनाथांना कशाची गरज भासत नव्हती. आहे असेच ब्रह्मचिंतन करू. परंतु ज्ञानेश्वरांना असं वाटत असे की शेवटी समाजाच्या चालीरीती सांभाळून आपलं स्थान आपणाला जर निश्चित करता आलं तर किती बरं होईल. आपण मागूया ना शुद्धीपत्र, बिघडलं कुठे? जसं असू द्या ना एखादी पदवी, बिघडलं कुठे असं मुलं म्हणतात ना, नाही उपयोग होणार तिचा, कल्पना आहे आम्हाला, पण तरी ती असावी असं वाटतंच ना. तसं समाजाच्या मान्यतेचा शिक्कामोर्तब हा आवश्यक आहे. आपण इतका समाज डावलून चालणार नाही. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लाभावे, अलौकिका नोहावे लोकाप्रती. तेव्हा आखून दिलेला जो मार्ग आहे त्या मार्गानं शक्यतो आपण चालूच या हा आग्रह धरून त्या शुद्धीपत्रासाठी ती मंडळी पैठणला गेली. तर पैठणचे विद्वान असते त्यांनी काय सांगायचं? हेच सांगितलं की जे आळंदीच्या लोकांनी सांगितलं त्यांचेच आम्ही सगळे सोयरे आहोत, आमचा विचार वेगळा नाही. तेव्हा तुम्हाला पुन्हा इथे विवाहबद्ध होता येणार नाही. उपनयन संस्कार त्यापूर्वी होणं आवश्यक, पण तो तुमच्यावर होऊ शकणार नाही. आता तुम्ही देवाचं नाव घ्या आणि सुखानं जगा. शेवटी नामसंकीर्तन करा, ते चालू शकेल. तेव्हा तुम्ही भागवत धर्माचा एक वार विचार आणि प्रसार केला तरी चालेल, परंतु या विहित मार्गानं तुम्ही जाऊ शकणार नाही हे त्यांना सांगितलं. आता त्यांनी काही फारसं मग शेवटी पंडितांशी बोलणं सोडून दिलं असेल की काय वारंवार जाऊन बदल होत नाही. तशी ती मंडळी जरी कर्मठ असली, कडबी असली तरी शब्दाची धड होती. त्यांनी आपला हट्ट सोडला नाही. आणि मग आता पुढच्या ज्या कथा आहेत त्या थोड्याशा चमत्कृतीशी संबंधित आहेत की शेवटी ज्ञानेश्वर आणि ती भावंड गावात राहिली. मग गावकरी आपले यायचे, धर्मशाळेत कुठेतरी राहिले होते, भेटायचे, मुलं गोजीरवाणी आहेत, बोलतात छान, इतकी चांगली आहे, देवगुणी आहेत. आणि मग ती मुलं गावकऱ्यांशी बोलत असत. त्यांचं जे बोलणं त्याला हळूहळू प्रवचनाचं रूप यायला लागलं. लोक बोलायचे, ते सांगायचे, अरे इतकं चांगलं बोलता तुम्ही, किती चांगली मुलं आहात तुम्ही, आणि तुमचे एवढे हाल होत आहेत या जगात. पण ते म्हणाले बिघडत नाही, चांगलं बोलण्यासाठी अगदी ते सांगतात तेच ऐकलं पाहिजे असं नाही. आणि मग पुढचा की शेवटी परमेश्वर हा विश्वामध्ये आहे, तोच माणसामध्ये आहे, तो प्रत्येकात आहे. माणसात तसा तत्वतः भेद नाही. समाजानं आपल्या सोयीसाठी माणसांचे गट पाडले असले तरी मुळात सगळी माणसं सारखी आहेत आणि ती दिव्यत्वाची धारक आहेत, हे ते सांगू लागले. मग पुढे अर्थात काही बुवा कुठला तरी एक रेडा होता, त्याच्या पाठीवर ज्ञानेश्वरांनी हात ठेवला, मग त्याच्या मुखातून वेद बाहेर पडले, हे सांगितलं जातं. पण त्याला फारसं महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही. कारण स्पर्शानं रेडा बदलता येणं जर शक्य असेल तर मग विद्वानही बदलायला तत्वतः तशी काही हरकत नव्हती. पण
या गोष्टीचा तपशील काही कळू शकत नाही. त्यामुळे तिथे फार घोटाळ्यात राहण्याचं कारण नाही. पण पुढे मात्र शेवटी त्यांच्या व्यक्तिमत्वामुळं, त्यांच्या प्रवचनामुळं, लोकजीवनावर पैठणच्या पंचक्रोशीत पडलेल्या त्यांच्या प्रभावामुळं कदाचित ब्राह्मणांची वृत्ती बदलली असेल आणि त्यांना शुद्धीपत्र दिलं. त्या शुद्धीपत्र मागायला जाणं, शुद्धीपत्र नाकारलं जाणं, कालांतरानं ते दिलं जाणं, या क्रिया घडल्या. मग त्यांना एक प्रकारचं मानसिक समाधान मिळालं की समाजात आता आपणाला एक स्थान मिळेल आणि योग्य त्या मार्गाने जाता येईल. म्हणून निर्धास्तपणे आता ही मंडळी अशी परत आळंदीला जायला निघाली. त्या अर्ध्या वाटेमध्ये कुठेतरी निवृत्तीनाथ म्हणाले की मला तर आता खरोखर असं वाटतं आहे की देहत्याग करावा, पण तरीसुद्धा हे जग सोडण्यापूर्वी आपण समाजाच्या ऋणामध्ये आहोत. तेव्हा ज्या समाजानं आपणाला सांभाळलं, ज्या खेडूतांनी आपल्यावर प्रेम केलं, आपली विचारपूस केली, आपणाला अन्न दिलं, पाणी दिलं, पंडितांनी हेटाळणी केली तरीसुद्धा ज्यांनी आपणाला आपलं मानलं त्यांना आपण काय दिलं, शेवटी त्यांच्याही आपण ऋणामध्ये आहोत. तेव्हा ज्ञानदेवा शेवटी भगवंतांचा सांगावा विचार, ती गीता ही या भाबड्या लोकांना समजावून देण्याचं काम त्यांच्या भाषेतून तू करावंस असं मला वाटतं. तर निवृत्तीनाथांचं देवपण हे ज्ञानदेवांच्या लक्षात आलं होतं आणि म्हणून निवृत्तीनाथ हे त्यांचे केवळ बंधू राहिले नव्हते, ते त्यांचे गुरु झाले होते, ते त्यांचे देव होते. आणि म्हणून देवच सांगतो आहे तर आपण ऐकलं पाहिजे. म्हणून शेवटी नेवासे या गावी ही भावंड काही काळ राहिली आणि तिथे त्यांनी भावार्थ दीपिकेचा हा प्रपंच केला. आता नेवासे गाव आजही तुम्ही पाहिलं तर तसं लहान गाव आहे. ते मोहिनी राजाचं मंदिर, म्हणजे 2 नेवासे आहेत पण ती अशी जोडलेली आहेत, मधून एक नदी वाहते. तर मोहिनी राजाचं जे मंदिर, तिथे ज्ञानदेव रोज लोकांना उद्देशून काही बोलत. सायंकाळी लोक यायचे, शेतीवाडी कामं सगळी झाली म्हणजे मग ज्ञानोबांनी बोलायचं, लोकांनी ऐकायचं. तर हे ऐकत असताना लोक प्रभावित होऊ लागले आणि मग ज्ञानेश्वरांना वाटू लागलं की यांची समज चांगली आहे, यांना भगवद्गीता आपण समजावून देऊ शकू. त्या ज्ञानेश्वर रोज एखाद्या अध्यायावर विवेचन करीत. कदाचित एक अध्याय 2 दिवस 3 दिवसही चालला असेल, पण हे अध्याय घेऊन त्याचं विवेचन त्यांनी सुरू केलं. त्या उतरून घेण्याचं काम सच्चिदानंद बाबा या नावाच्या एका वारकऱ्यानं केलं. आता असं म्हणतात की हे सच्चिदानंद बाबा हे सुद्धा ताटीवरतीच बांधलेले होते आणि अगदी मृत्यूशय्येवर नव्हे, मृतप्राय झालेच होते. ज्ञानदेवांच्या आणि निवृत्तीनाथांच्या अगदी निसरत्या स्पर्शानं पुन्हा ते भानावरती आले असंही सांगितलं जातं. मध्ये हे घडलं किंवा नाही हे माहीत नाही, पण सच्चिदानंद बाबांनी ज्ञानदेवांचे उद्गार टिपले हे मात्र खरं आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर बोलत होते आणि सच्चिदानंद बाबा लिहून घेत होते. आता समोर बसलेले त्यांचे श्रोते कोण होते? नेवासे गावी त्या काळात असलेला श्रोता साधारण होता. त्यात स्त्रिया होत्या आणि पुरुषही होते. म्हणजे इथे स्त्री पुरुष समानता ही आली. अवघी भूते साम्या आली की स्त्री पुरुष आणि खेड्यातल्या स्त्रिया, डोळेवरून पदर घेणाऱ्या, टपोर कुंकू लावणाऱ्या, ढिगभर बांगड्या लावलेल्या, अशा त्या स्त्रिया होत्या आणि पागोटवाले पुरुष समोर बसलेले होते. तर त्यांचा तिरस्कार न करता हा सगळा भगवंतांचा विचार, भारतीय संस्कृतीचं सार समजावून देण्याचं काम ज्ञानेश्वरांनी सुरू केलं. पण हे सगळं करण्यापूर्वी श्री गणेशाला त्यांनी वंदन केलं. मंगलाचरणापासून पसायदानापर्यंतचा हा विचारांचा प्रवास आहे. तर त्यामध्ये गणपतीला ते म्हणत आहेत की हे देवा, ओम नमोजी आद्या, तू ओंकार स्वरूप आहेस, तू आद्य आहेस, तू वेद प्रतिपाद्य आहेस, तू स्वसंवेद्य आहेस, तू आत्मस्वरूप आहेस वगैरे हे सगळं विवरण आहे. आम्ही तुझं वर्णन करतो, पण आम्हाला तू कळलास असं नव्हे. तुझा तू स्वतःला जाणू शकतोस, तू स्वसंवेद्य आहेस. पण आमच्या भक्तीच्या बळावर आम्ही तुझं गुणगान करतो. म्हणून गणेशाचं स्तवन आणि त्याचं वर्णन केलं आहे. आणि या गणेशाचा षड्दर्शनाशी, वेदांगांशी कसा संबंध आहे हे दाखवण्यासाठी वेगवेगळ्या अवयवांना वेगवेगळ्या उपमा दिलेल्या आहेत. की तो तुटलेला अर्धा दात जो आहे तो बुद्धदर्शनासारखा आहे वगैरे. म्हणजे ते रूपक पाहिल्यानंतर ज्ञानेश्वरांचं वाचन किती होतं हे लक्षात येतं. म्हणजे जवळजवळ सर्व दर्शनांचा उल्लेख त्या गणेश वर्णनामध्ये आहे, गणेश स्तवनामध्ये आहे. मग हे लोकांना कळत होतं, हे खरं नवल आहे. आणि मग पुढे एक एक उभी घेऊन ते विवेचन करतात. आता त्या काळी
ओवी किंवा श्लोक किंवा अभंग हे शेवटी पद्यप्राय आकृती बंध हे संतांनी निवडले. कारण लक्षात ठेवायला ओवी श्लोक हे सोपे असतात. तेव्हा ज्ञानदेवांनी विवेचनाला प्रारंभ केला. हे 18 अध्याय सगळे समजावून देत होते. पण समजावून दिलं म्हणजे काय, तर वारकरी धर्माचं सार जे सांगतात की गहनता कुठे आणू नका. तुम्ही काम करून जगणारे असाल तर काम करीत राहा आणि कर्म केल्यामुळं सुद्धा मुक्ती लाभते. तुम्ही देवाचं नाव घेत असाल तर भक्तीनं सुद्धा मुक्ती लाभते हे तुम्हाला सांगतो. तुम्ही दार्शनिक असाल, विचारवंत असाल, पंडित असाल, विद्वान असाल तर ज्ञानानं सुद्धा तुम्हाला मुक्ती लाभू शकते. तेव्हा मुक्तीचे अनेक मार्ग आहेत आणि भगवंतांचं असं आश्वासन आहे की जो ज्या रूपात माझं स्मरण करील त्या रूपात त्याला मी दर्शन देईन आणि मुक्त करेन. म्हणून कोणत्याही रूपामध्ये माणसानं परमेश्वराचं चिंतन केलं तरी त्याला परमेश्वराची प्राप्ती होते. मग तो काशी विश्वेश्वर असेल, पंढरपूरचा पांडुरंग असेल, एखाद्या गावचा बहिरोबा असेल, कुठलंही रूप देवाला चालतं. तेव्हा अमक्याच रूपात देवाची उपासना केली पाहिजे असं नाही. देव हा जसा निर्गुण आहे तसा तो सगुणही आहे. तो केवळ निर्गुण नाही. म्हणून तो निर्गुण आहेस का सगुण आहेस, शेवटी हे गोविंदा तू दोन्हीही आहेस. हेही त्यांनी समजावून दिलं. सामान्य माणसांच्या मनामध्ये जो गोंधळ होता त्याचं निराकरण झालं. आपल्याला संस्कृत येत नाही, आपण ध्यान करू शकत नाही, निर्गुणाचं आकलन आपल्याला होणार नाही, म्हणजे आपला उद्धार होणार नाही, आपल्याला मोक्षलाभ घडणार नाही, आपलं काहीच नाही, आपलं जीवन व्यर्थ आहे असं ज्या लोकांना वाटत होतं त्यांना तुमच्या भाषेत तुम्हाला प्रिय असणारं देवाचं रूप तुमचा व्यवसाय करीत करीत तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. तेव्हा कशाचाही त्याग करू नका. संसारात राहा, जगात राहा, शेतीवाडी पहा, अगदी दुकान सांभाळा आणि देवाचं नाव घ्या. आणि हेच सांगताना असं म्हटलं जातं की या सगळ्याचा सारांश काय, तर हातामध्ये काम असू द्या, मुखामध्ये नाम असू द्या, मनामध्ये राम असू द्या, सर्व धर्माचं सार त्यात आहे. एवढं जमलं तरी खूप आहे. म्हणून मुद्दाम पळापळ करायला नको की काहीतरी भगवी वस्त्र घालून अरण्यात बसला आहे आणि आता अन्न कोण आणून देतो आहे त्याची वाट पाहतो आहे. उपयोग काय, असा अरण्यातला साधू तरी अन्नाशिवाय जगलाय का? म्हणजे त्याचं अन्न इतरांनी पोस्ट करायचं आणि मग यानं देवाचं ध्यान करायचं, काय त्याचा उपयोग? त्याच्यापेक्षा कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी हे चांगलं नाही का? आम्ही नाभिक करू हजामत बारीक हे चांगलं नाही का? मडकी घडवणं हा गोरोबांचा उद्योग चांगला नाही का? कष्टानं जगा, प्रामाणिकपणानं जगा आणि देवाचं स्मरण करा. हा विचार हा आज कदाचित महत्त्वाचा वाटला नाही तरी त्या काळचा विस्कळीत महाराष्ट्र सुसंघटित आणि सुसंस्कृत करण्यासाठी तो अत्यंत उपयोगी पडलेला विचार होता, हे लक्षात ठेवा. ज्ञानदेवांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या त्या पवित्र परिसरामध्ये लोकांना काही स्वप्न दृष्टांत घडू लागले आणि ते एकमेकांना सांगू लागले की स्वप्नात ज्ञानोबा आले होते, मागे पांडुरंग उभा होता. आता हे सांगितल्यामुळे लोकांना बरं वाटत होतं. बरं, लोकांना काही नको होतं. आपल्या देशातली माणसं इतकी चांगली आहेत, देवा मोटार नको, गाडी नको, पैसा नको, काही नको, आम्हाला फक्त तू हवास. कारण कुडीमध्ये जीव आहे तोपर्यंत आम्ही जिवंत आहोत, बाकीचं सगळं मागेच राहणार आहे. त्या आमच्या मनात तू नित्यानं वस्ती केलीस तर मिळवण्यासारखं काही उरतच नाही. तेव्हा देवा तुझ्या व्यतिरिक्त आम्हाला काहीही नको. असा भाव असणारी माणसं आज सुद्धा या जगात आहे. संख्या कमी आहे. हे जे भाबडे वारकरी जातात ना, त्यातले एक द्वितीयांश वारकरी तरी या भावनेनं नक्की जातात की आम्हाला दुसरं काही नकोच आहे. मूल बाळ पैसा अडका. पंढरपूरचा वारकरी हे देवाला चुकून मागत नाही. पंढरपूरला जाणारे एकच भीक मागतात की तू फक्त माझ्या मनात राहा. तुझं बीण वाणी आणिकांची थोरी तरी माझी हरी जिव्हा झडो, असं तुकोबा म्हणतात. आम्हाला दुसरं काही नको. हा निदिध्यास हा जनमानसामध्ये रुजवणं हा एक केवढा मोठा जागतिक प्रयोग होता. ही काही साधी गोष्ट नाही की ही निर्मलता, ही उत्तुंगता, ही भव्यता पारमार्थिक स्वरूपाची होती. आणि हे ज्ञानेश्वरांनी काम केलं. आता ज्ञानेश्वरांचा हरिपाठ तर आपण म्हणतो की शेवटी हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तुम्हाला हरी तरी म्हणता येईल ना, पुरे आहे. म्हणजे हरी म्हणता येतं, रामकृष्ण हरी म्हणता येतं, आता आणखी काय हवं. म्हणून तो सगळा जो मला वाटतं हरिपाठ आहे, त्यामध्ये तर मला वाटतं जनसामान्यांसाठी अत्यंत पारदर्शक आणि सहज सुलभ शब्दात
परमार्थाचं सार ज्ञानदेवांनी सांगितलं आहे. एका हरिपाठासाठी ज्ञानेश्वरांचे 1000 वेळा पाय धरावे इतके ते मोठे होते. देवाची याद्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. आता आपण विचार करा की देवाच्या दारात क्षणभर जरी उभे राहिलात तरी सगळ्या मुक्ती तुम्हाला लाभतील, कारण शेवटी ब्रह्मांडाचा नायक तो आहे. पण मग मनात असा विचार येतो की पंढरपूरला, रामेश्वरला, काशीला पिढ्यान पिढ्या राहणारी माणसं आहेत. अगदी प्रसादाची त्यांनी दुकानं थाटलेली आहेत. त्यांच्यापैकी कोणीही मुक्त झाला नाही. का तर हे देवाच्या दारात नाहीतच. देवाचं दार हे बाहेर नाही, अंतरात्म्यात असतं, अंतःकरणात असतं, मनात असतं. म्हणून बाहेरच्या दारी जो बसतो त्याला बाहेरचीच सद्गती प्राप्त होते, आंतरिक मुक्ती लाभण्याची शक्यता नसते. आणि म्हणून कुणीतरी म्हटलं आहे की शेवटी गंगा स्नान केल्यामुळं 1000 मैलावरून चालत येणाऱ्या एखाद्या भाविकाला मुक्ती लाभेल, पण गंगेमध्ये राहणाऱ्या माशांना आणि खेकड्यांना ती लाभेलच असं नाही. तसं हा हरिपाठ लोकांना सांगून त्यांचा भाव त्यांनी निर्मळ केला. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज्ञानेश्वराने फार मोठा उपकार या भूमीवरती केला की हा विचार सगळा समजावून सांगितला. आता हे सांगत असताना ज्ञानेश्वर पुढे आळंदीला परत गेले. आळंदीला गेल्यानंतर त्यांच्या मनात हा तीर्थयात्रेचा विचार आला की ठीक आहे, आता आपलं जीवितकार्य जवळजवळ संपण्याची वेळ आली आहे. सांगण्यासारखं सांगून झालं. मध्यंतरी अमृतानुभव या नावाचा जो ग्रंथ, की जो खरं म्हणाल तर अध्यात्माच्या दृष्टीनं थोडा वरच्या पातळीवरचा आहे. कारण अज्ञानाचं खंडन करण्यासाठी ज्ञानाचा आश्रय घेणं आणि पुढं ज्ञानाचंही खंडन करणं आणि त्याच्याही पलीकडे जाणं म्हणजे हा एक मोठा गहन गंभीर विषय आहे. म्हणजे अमृतानुभव हा ग्रंथ ज्ञानदेवाने लिहिला. त्या अमृतानुभव ही गोष्ट म्हणजे ही खरोखर एक वेगळी विद्या आहे. आणि ज्ञानदेवानी तिच्यामध्ये प्रवेश करून खरोखर अध्यात्मविद्येचं शिखर गाठलं. बारकाईनं वाचलं, एकाग्रतेनं वाचलं. रंगनाथ स्वामींचं मला वाटतं परभणीकरांचा उत्तम ग्रंथ आहे. हे मला वाटतं मराठवाड्यात काही लोकांनी केवढं मोठं संशोधन केलं की याचं एकत्रीकरण केलं पाहिजे की संत वाङ्मयाचे खरे व्यासंगी अभ्यासक हे इकडे झाले. मग आमचे धोंडा महाराज देगलूरकर असतील, शंकर महाराज खंदारकर असतील, अहो सगळे प्रमाणभूत ग्रंथ इकडे दिले. तेव्हा ज्ञानदेवानी असा एक विचार केला की आपण तीर्थयात्रा करावी. का तर इथे अनेक संतांशी संबंध यावा म्हणून समकालीन असे सगळे संत बरोबर घेऊन त्यांनी जवळजवळ एक परिक्रमाच केली. म्हणजे ज्ञानदेवांची संत परिक्रमा झाली. संत संवाद घडावा, संत सहवास घडावा, सत्संग घडावा, यासाठी सगळ्या संतांना त्यांनी आवाहन केलं. मग त्यामध्ये अगदी नामदेव महाराज सुद्धा होते आणि याबरोबर त्यांनी प्रवास केला आहे. जरी आपल्याला तपशील सगळा मिळत नसला तरी जवळजवळ भारताचा महत्त्वाचा भाग हा त्यांनी जलद गतीनं पाहूनही घेतला. नामदेव हे तर निष्णातच झाले होते. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर नामदेव महाराज पंजाबमध्ये अनेक वर्ष राहिले आणि या पंजाबी लोकांच्या भाषेमध्ये भागवत धर्म त्यांना समजावून दिला. म्हणजे कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नसताना शिंपी कुटुंबामधला फाटक्या अंगाचा एक सामान्य माणूस पंजाबमध्ये जातो, ज्या पंजाबमध्ये पोलीस फोर्स असताना सुद्धा मंत्री जाताना भितात, तिथे नामदेव जातो. याचं कारण मागे पांडुरंग उभा होता. मग हे सामर्थ्य हे काय सामान्य कोटीमधलं नव्हतं. त्या ज्ञानेश्वरांना या सगळ्या संतांचा सहवास हवा होता म्हणून त्यांनी ही तीर्थयात्रा केली. त्याच्यामध्ये खूप चर्चा झाली, विचारमंथन झालं, आत्मबोध घडला. म्हणजे ही संतांची यात्रा होती. त्या वारीमागे हेच उद्दिष्ट असतं की ही यात्रा घडावी, गावोगावचे अधिकारी भेटावे, काही पारमार्थिक देवाणघेवाण व्हावी म्हणून वारी चालत करायची. रात्री भेटला नाही, पहाटे भेटाल, निदान सकाळी भेटाल, निदान चालताना भेटाल, भजनामध्ये भेटाल, कुठेतरी भेटाल, काहीतरी द्याल. तुमच्या विवेकाचा परिसस्पर्श माझ्या मनाला घडेल म्हणून आपण एकमेकाच्या बरोबर राहणं हा एक गतिमान सत्संग आहे. हे खरं वारीचं रूप आहे. पण ती वारी काही लोक मिरवण्यासाठी वापरतात. काय त्यांच्या त्या गाड्या काय आणि त्यांच्या एकूण दुंड्या काय आणि तंबू काय आणि जिलेबीचं तळण काय, पांडुरंगाला सुद्धा मोह पडावा. हे काय भक्तांची परिस्थिती सुधारलेली आहे. त्या आपण सुद्धा यांच्याबरोबर जायला काय हरकत नाही, पण आपलं नाव पांडुरंग सांगितल्यावर नोंदवून घेतलं जाणार नाही. कारण वारी थांबवावी लागेल ना तिथे, शेवटपर्यंत ती चालली पाहिजे, इतके मुक्काम झाले पाहिजे. तेव्हा ह्या सत्संगानेही पुन्हा ज्ञानदेव तयार झाले आणि समकालीन संत जे होते त्या प्रत्येकावर ज्ञानेश्वरांच्या आणि निवृत्तीनाथांच्या व्यक्तिमत्वाचा काहीतरी प्रभाव होता.
काही सांगणं तर होतंच होतं, ते झालं होतं. पण आता सगळं सांगितलं म्हणजे काय सांगितलं खरं तर अगदी सोपा विचार आहे की राव रंक स्त्री पुरुष कोणी असा, कोणत्याही वयाचे असा, तुमच्या अंतर्यामी असणारं जे जीवनाचं धारक तत्व आहे ते आत्मतत्व आहे आणि ते सर्वांच्या ठाई समान आहे. अडचण कुठे होती किंवा आजचे परिवर्तनवादी किंवा आमचे काही मित्र म्हणतात की बुवा ह्या संतांनी ही वर्णाश्रम व्यवस्था काही बदलली नाही, त्यांनी काही प्रयत्न केला नाही. खरं त्या काळाच्या संदर्भामध्ये हा प्रश्न तसा आला नाही. काही वेळा काय होतं की उद्दिष्ट काय तर मोक्षप्राप्ती, ईश्वरप्राप्ती. मग हे उद्दिष्ट असेल तर ज्यानं त्यानं ज्या गावी तो असेल त्या गावातून निघायचं, त्या गावातून गाडी गाठायची. सगळ्यांना एकच गाडी असेल असं नाही. कोणी जीपनं जातील, कोणी अम्बॅसेडरनं जातील, कोणी आणखी दुसरी गाडी वापरतील, कोणी आगगाडीनं किंवा विमानानं जातील. फक्त पोहोचणं हे उद्दिष्ट आहे. म्हणून सगळ्यांचे मार्ग मोकळे करणं हे संतांनी केलं. पण सगळ्यांचा एकच मार्ग असला पाहिजे, बाकीचे मार्ग बंद केले पाहिजेत, हे त्यांच्या हातून घडलं नाही. हे तितकंच खरं. का तर समाज बदलायला वेळ फार लागेल आणि हा वेळ जर असा कमावला तर अंतरीचं रहस्य सांगायचं राहून जाईल आणि मग माणसं बद्धच राहतील. म्हणून प्रथम त्यांनी परमार्थ सांगितला, पण वर्णाश्रम व्यवस्थेवरती जाणीवपूर्वक प्रहार करणं हे संतांनी केलं नाही. कारण त्यामुळं पुन्हा गोंधळ माजेल. साध्या गोष्टी जरी थोड्याशा बदलल्या तरी गोंधळ माजतो. मग जर सगळा वर्णाश्रम धर्म व्यर्थ आहे म्हटलं तर पुन्हा गोंधळ माजेल. ज्ञानेश्वरांकडे कोणाचं लक्षच राहणार नाही. आणि पुन्हा ती मर्यादा होती. एक लक्षात ठेवा, महापुरुष किती मोठा असला तरी काळामुळं त्याच्या कर्तृत्वाला काही मर्यादा पडतात. या मर्यादा मान्य करण्यामध्ये त्याला कमीपणा येतो असं चुकूनही मानू नये. मर्यादा प्रत्येकालाच आहे. शेवटी हातामध्ये कोलीत घेतलं आणि गरगर फिरवलं तर ज्ञानेश्वरांच्या काळीही वर्तुळ दिसणार, आत्ताही दिसणार, कसलाही फरक पडणार नाही. आभाळ टेकलेलं नसताना टेकल्यासारखं दिसतं, या भ्रमातून कोणीही मुक्त नाही. याला युनिव्हर्सल इल्युजन्स म्हणतात. तसं प्रत्येक समाजाची काही व्यवस्था असते आणि ती व्यवस्था ही सगळ्यांच्यावर त्या त्या काळापुरती बंधनकारक असते. तिचं समर्थन करता येत नाही. जसं नसलेलं वर्तुळ दिसणं ही गोष्ट काही तशी रास्त नाही, पण दुर्दैवानं ते दिसतं हे नाकारता येत नाही. तसं त्या त्या समाजाची बैठक उद्ध्वस्त करण्याऐवजी आहे ती बैठक तशी स्वीकारून बैठकीवरचा माणूस घडवायला सुरुवात करावी, हे चांगलं. म्हणून या पद्धतीनं ज्ञानदेवाने माणसांना आत्मविश्वास दिला, दृष्टी दिली आणि त्यांच्या अंतर्यामी देव असल्याचा निर्वाळा दिला. की शेवटी त्यांचंच हे वचन आहे की एया उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत जाणीती. की या सगळ्या जगामध्ये एकच एक चैतन्य तत्व आहे, ते गुप्त आहे. म्हणून जगामध्ये असणारा ईश्वर हा चैतन्य स्वरूप असून गुप्त आहे. पण त्याचं निकटतम स्वरूप कोणतं तर अंतर्यामी असणारं आत्मतत्व. आणि मग त्याला ते म्हणतात की शेवटी हा देव, देवजवळी अंतरी असं जे म्हटलं जातं, तो तुमच्या ठाई आहे आणि तो प्रत्येकाच्या ठाई आहे. म्हणून जे जे भेटी जे भूत, कुठलाही जीव तुम्हाला भेटला तरी ते ते जाणे जे भगवंत. म्हणजे अगदी पुन्हा एकदा जर बोधवाक्य भारतासाठी निवडायचं असेल तर जे जे भेटी जे भूत, ते ते जाणे जे भगवंत. संपलं. लोकशाहीचं सार त्यामध्ये आहे की प्रत्येकालाच तुम्ही ईश्वर स्वरूप माना. आणि म्हणून सगळं झाल्यानंतर मंगलाचरणाकडून ज्ञानेश्वर हे जेव्हा पसायदानापर्यंत जातात आणि निवृत्तीनाथांना प्रार्थना करतात की माझा हा वाग्यज्ञ हा सफल झालाच आहे, पण मी अजून कृतार्थ झालो नाही, त्या आपण मला पसायदान द्या, अभयदान द्या, वरदान द्या. आणि हा वर ते मागतायत तो कोणता तर शेवटी या जगामधलं दुरित पाप हे दूर व्हावं, जगामधलं पाप निपटून निघावं. पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहूनही आंधळा बराच मी, असं तुकोबा म्हणायचे. हे तेव्हा हे दुरित हे दूर व्हावं आणि भूतमात्रामध्ये मैत्री निर्माण व्हावी, स्नेहभाव, उभ्या जगातल्या लोकांमध्ये स्नेहभाव निर्माण व्हावा, ही त्यांची अपेक्षा होती. नंतर स्वधर्म सूर्याचा उदय व्हावा, म्हणजे मी काय करावं हे प्रत्येकाला कळावं. माझं युक्त कर्म ज्याचं त्याला कळावं, हा स्वधर्माचा सर्वांना बोध घडावा. त्यानंतर जो जे वांछील तो ते लाहो, म्हणजे जे प्राप्त होण्यामध्ये त्या व्यक्तीची उन्नती, परमोच्च साध्याची प्राप्ती आणि मोक्ष आहे ते त्याला त्याला लाभावं. तर शेवटी
उन्नतीचं शेवटचं जे टोक आहे ते प्रत्येकाला लाभावं, त्याचं पूर्णत्व हे त्याला लाभावं, म्हणून प्रत्येक जीवाचं पूर्णत्व त्या त्या जीवाला लाभावं अशी ती प्रार्थना होती. आणि हे सगळं घडावं यासाठी धर्म प्रचार करणारे म्हणजे चालते कल्पवृक्ष हे लोकांच्या वाट्याला यावेत आणि ही ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ही भूतलावरती धर्माचा प्रकाश पाडीत विहार करीत राहावी आणि अवघ्या जगाची पंढरी व्हावी ही ज्ञानदेवांची मागणी होती. म्हणून ज्ञानेश्वरांच्या पसायदानाची बरोबरी करू शकणारं तितकं अर्थपूर्ण असं प्रार्थना गीत जगाच्या वाङ्मयात सापडणार नाही, इतकं ते अलौकिक आहे. आणि याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की एका पसायदानासाठी म्हणजे शेवटी ज्याला आम्ही नोबेल पारितोषिक म्हणतो ते दरवर्षी कोणाला तरी दिलं जातं, परंतु ज्ञानेश्वरांच्या समाधीवरती 10 वेळा ते व्हायला हरकत नाही, इतकं हे पसायदान प्रभावी आहे. तर असा हा एक मोठा माणूस. आता इतक्या सोपेपणानं मी तुम्हाला सांगतोय, मलाही जरा बरं वाटते का, तर अहो प्राध्यापक होण्याचा हाच फायदा आहे. नंतर डोकेदुखी होईपर्यंत तुम्हाला हे ऐकवून इथल्या इथंच तुम्हाला मोक्षाचा लाभ कोणीतरी घडवला असता, परंतु वर्गातले विद्यार्थी सांभाळून त्यांच्या कलाकलानं घेऊन संक्षेपानं आणि सुलभतेनं विचार सादर करता येतो, हा अनुभव मी घेत राहिलो आहे. अवघड कशासाठी करायचं. मग आता जर खरोखरच आपण ईश्वर स्वरूप असू असं त्यांनी सांगितलं असेल तर तुम्ही आणि मी काय करायचं, तर काही करायचं नाही, अगदी एकाग्र चित्त व्हायचं, प्रसन्न राहायचं. आपण काय करावं हे सांगायचं काम आपली बुद्धी करत राहते. जसं घड्याळाचे काटे फिरत राहतात, वेळ दाखवण्याचं काम करीत राहतात, तसं माणसाची सद्बुद्धी त्याचं कर्तव्य कोणतं हे सांगते. समजा 11 वाजलेले आहेत तर आईच्या मनाचा काटा सांगील पोराच्या भुकेची वेळ झाली आहे, तेव्हा आता तुला स्वयंपाक करावा लागेल, अजून जरा आयाने थांबायला हरकत नाही. कारण ज्ञानेश्वरीचं पुन्हा एक घड्याळ कधी पाहायला मिळेल सांगता येत नाही, पण हे घड्याळ आपणाला बरोबर सांगेल की आपलं काम कोणतं. आणि हे प्रत्येकाला कळू शकतं, असं कोणीही नाही की त्याला कळत नाही. कळून माणसं दुर्लक्ष करतात का, तर तमोगुण मात करतो, विकार मात करतो, विवेक क्षीण ठरतो, म्हणून तर शेवटी विकार वशता कमी व्हावी. स्वधर्म सूर्याचा उदय कशासाठी, तर हा विकारांचा अंधार दूर व्हावा, यासाठी स्वधर्म सूर्याचा उदय घडावा ही प्रार्थना होती. आणि हे एकदा माणूस निर्मळ झाला तर किती तो आनंदी होईल हे सांगायला नको. ते सांगून झाल्यानंतर मग ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली आहे. ज्ञानेश्वरांची समाधी ही कित्येकाने वादग्रस्त केलेली आहे. त्यांचं म्हणणं असं, इतक्या लवकर त्यांनी कशाला जायचं, जरा थांबायचं. तो इच्छामरणी योगी होता. देहत्याग केव्हा करावा, ज्याची स्वतःवर एवढी सत्ता असते तो समाधी घेऊ शकतो. काही संशोधकांनी सांगितलं, अहो ही आत्महत्या होती, ही समाधी कसली वगैरे. आता असं म्हणू शकतो, म्हणण्याचं स्वातंत्र्य म्हणणाऱ्यांना आहे. ठीक आहे बुवा, आत्महत्या होती असं समजा, वाद कुठे घालायचा हा मोठा प्रश्न. काय योगी हा एका आसनावरती बसला आणि आत्मलीन झाला आणि खरोखरच तो समाधी स्थितीपर्यंत गेला, तर या देहामध्ये पुन्हा प्रवेश करायचा किंवा नाही हे त्याचा तो ठरवू शकतो. ज्याच्या मालकीची गाडी असते तो गाडीमध्ये चढू शकतो, बसू शकतो, गाडीतून उतरू शकतो, गाडी सोडू शकतो, प्रसंगी फेकून देऊ शकतो. हे आत्मप्रभुत्व ज्यांना शक्य आहे तेच समाधी घेऊ शकतात. तेव्हा समाधी घेणं हे त्याला शक्य आहे की ज्याला ही आंतरिक जाण असते की आपल्याला हे समजतंय, हे जमलंय. मग ज्ञानेश्वरांनी हा भागवत धर्माच्या प्रसार कार्याला सुरुवात केली. लोकांच्या मध्ये जाणीवेची निर्मिती झाली. अगदी भजनांचे फड, कीर्तनरंग याला उधाण आलं. हे आलेलं डोळ्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी जाणलं आता आपलं काम झालेलं आहे. महाराष्ट्राला देण्यासारखं जे आपल्या जवळ होतं ते आपण दिलेलं आहे. आता ज्या देवाचे प्रतिनिधी म्हणून आपण वैकुंठातून इथे आलो, तिथे जाण्याचा आपल्याला अधिकार आहे. आपण तिकडे जावं, देवाने आपल्याकडे यावं, आपण देवात विरून जावं. समाधी म्हणजे आत्मतत्वानं परमतत्वामध्ये विरून जाणं. म्हणजे कुठेतरी गोठलेल्या बर्फाचा एखादा खडा समुद्रामध्ये विरून जावा आणि पुन्हा मूळ रूपापर्यंत पोहोचावा, तसा हा प्रकार आहे की हे आत्मतत्व हे त्यांनी शेवटी परमतत्वामध्ये विसर्जित केलं. हे आत्मविसर्जन होतं, याच्या मागे आत्मप्रभुत्व होतं, याच्या मागे योग साधना होती. पण ही साधना करणाऱ्या या सिद्ध पुरुषानं आज आपल्याला भावार्थ दीपिका दिली आहे. त्या खरोखरच आपण मराठी माणसं म्हणून घेत असू
तर घरात किमान ज्ञानेश्वरी तरी असली पाहिजे हा आग्रह पण धरावा. पण त्याच वेळी कळायला ती गहन आहे म्हणून निदान साखरे महाराज, सोनोपंत दांडेकर किंवा शंकर महाराज, धुंडा महाराज, कोणीतरी अधिकारी पुरुषांनी त्याचं विवरण केलेले ती प्रत आपल्याकडे असावी. आपणाला ते कळत नाही. आता फक्त याच्याशी संबंधित असणारी आणि पुढे कधीतरी जो विषय मी सांगीन त्याच्याशी संलग्न असणारी एक गोष्ट सांगतो. मी BAच्या वर्गामध्ये शिकत होतो, पुण्यामध्ये होतो, आणि सोनोपंत दांडेकर हे वारकऱ्यांचे सम्राट हे आमचे प्राध्यापक होते. अनेक प्राध्यापक होते, त्यात मामा हे एक प्राध्यापक होते. तर 5 डिसेंबर 1950 या दिवशी पॉंडेचेरीचे महायोगी श्री अरविंद हे समाधीस्थ झाले आणि त्यांच्या शरीराभोवती असणारं तेजोवलय हे अनेकांना तसंच दिसत होतं. शरीरावरती 100 तास उलटले तरी कसलीही अवकळा नव्हती. तेव्हा आम्हा फिलॉसॉफीच्या मुलांना कोडं पडलं की मृत्यू आल्यानंतर शरीर हे टवटवीत राहतं का? अरविंदांची समाधी आणि ज्ञानेश्वरांची समाधी यात काही साम्य असेल का? तेव्हा मामा वर्गात येण्यापूर्वी आम्ही मामांच्या खोलीमध्ये प्रवेश केला आणि त्यांना विनंती केली की गेले 4 दिवस आम्ही हा टाइम्स वाचतो आहे आणि अरविंदाविषयीचं हे वर्तमान आहे आणि ते समाधीस्थ झाले असं म्हणतात. खरंच समाधी ही स्थिती असेल का? तेव्हा मामा म्हणाले ठीक आहे, तुम्ही आपापल्या जागेवर बसा. काही बोलले नाही, आले आणि तासामागून तास, पहिल्या दिवशी 2 तास, पुन्हा 2 तास, 3 दिवस मामा आम्हाला फक्त समाधी या स्थितीचं विवरण करत होते. अरविंदांच्या बाबतीत काय घडलं असेल, माऊलींच्या बाबतीत काय घडलं असेल, हे मामानी ज्या 5-6 विद्यार्थ्यांना सांगितलं असेल त्यापैकी मी एक आहे. ज्ञानदेवांचं स्मरण करताना मलाही शेवटी गुरु समान असणारे मामा हे मला आठवत आहे. हा पूर्वसंचिताचा भाग आहे की त्यांच्यासारखे प्राध्यापक लाभायला सुद्धा काही किमान योग्यता असली पाहिजे, काही आपल्या हातून सत्कृत्य झालं असलं पाहिजे की नव्या पिढीला हे कळलं पाहिजे. आणि एवढ्याच एका पातळीवरती हा ज्ञानेश्वर हे चित्र मी ठेवतो आहे. बरंचसं आपणाला ज्ञात आहे. एवढंच सांगून आपली रजा घेतो.